जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पावमे तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा जेळको। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। राम राम मंडळी, आजच्या अतिशय ऐतिहासिक अशा प्रचाराचा नारळ वाढवण्याच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपल्या गतिमान सरकारमधील गतिमान नेतृत्व, आपल्या सगळ्यांचे कुटुंब प्रमुख आणि 23 तारखेला तब्बल 5व्यांदा या मालेगाव तालुक्याच्या इतिहासामध्ये त्यांच्या विजयाची नोंद भरघोस मतांनी होईल असे आदरणीय दादासाहेब भुसे व्यासपीठावर माझ्यापेक्षा सगळे सिनियर आहेत, वयाने मोठे म्हणून कोणाचं नाव घेऊन त्याच्यापेक्षा सन्माननीय व्यासपीठ आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या खांद्यावर या निवडणुकीची धुरा आहे असे मालेगाव तालुक्यातील महायुतीचे सर्व शिलेदार बंधू आणि भगिनी, मी निवडणूक चालू होण्याच्या आधीच ज्या दिवशी आपण 28 तारखेला भुसे साहेबांचा नामांकन अर्ज भरला त्या दिवशी रेकॉर्ड तोड अशी गर्दी मालेगाव शहरामध्ये रस्त्यावर दिसली आणि त्या दिवशी मालेगावच्या जनतेने त्यांच्या अंगावर गुलाल टाकण्याचा खरा संकल्प त्याच दिवशी घेतलेला होता आणि मला अभिमानाने खंडेरायाच्या साक्षीने सांगावं असं वाटतंय की साहेब, माझा पहिला 1 वर्षापासूनचा शब्द आहे की तुम्ही या वेळेला 1 लाखाच्या मताधिक्याने निवडणार। त्याचं पहिलं कारण आमच्या गतिमान सरकारने ह्या 2.5 वर्षामध्ये ज्या अतिशय चांगल्या योजना आणलेल्या आहेत आणि त्या योजना तुम्ही सर्वसामान्य माणसांपर्यंत, सर्वसामान्य ज्याला अंत्योदय म्हणतात अशा झोपडीतल्या माझ्या सामान्य जनतेपर्यंत तुम्ही पोहोचवल्या आणि त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील आणि निश्चितच तुम्ही 1 लाखाच्या मताधिक्याने निवडून। आज इथे माझ्या लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत। बोलायला कधी कधी वेळ कमी असतो, परंतु माणसाला ज्या ज्या वेळेला व्यासपीठावर संधी मिळते ना त्या वेळेला त्याने ती संधी सोडू नये। इतिहासातला एक प्रसंग आहे, शिवाजी महाराजांनी एक आर्किटेक्टरला सांगितलं, तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, आणि रायगडाची तटबंदी करायला लावली आणि अतिशय उत्कृष्ट अशी रायगडाची तटबंदी केली। कोणी शत्रू रायगडाला कधीच त्या ठिकाणी भेदू शकत नाही किंवा रायगडाला त्या ठिकाणी पराजित करू शकत नाही, अशा पद्धतीची तटबंदी केली। आणि एके दिवशी एक लाडकी भगिनी हिरकणी नावाची रायगडावर चढली आणि संध्याकाळची वेळ झाली तोपर्यंत तिला भान नव्हतं आणि संध्याकाळ झाल्यावर तिला कळलं की माझं लेकरू घरी आहे आणि मला घरी जावं लागेल। तिचा ऊर दाटतो, बिचारी पहारेकऱ्याकडे येते, दरवाजा जवळ येते आणि तिथल्या पहारेकऱ्याला सांगते की मला गडाच्या खाली जायचंय, माझं लेकरू घरी आहे। त्याने सांगितलं शक्य नाही, गडावरचा आदेश आहे, गडावरचे दरवाजे बंद झालेले आहेत, आता तुला उतरणं शक्य नाही। परंतु मातृत्व असतं। ती गडात एका कड्याला गेली, कड्यावरनं सरपटत ती खाली उतरली आणि खाली उतरल्यानंतर सकाळी ज्या वेळेला गडावर बातमी पोहोचली की हिरकणीने गडाचा तटबंदी कडा पार करून ती खाली उतरली
आणि नंतर महाराजांपर्यंत बातमी गेल्यानंतर महाराजांनी त्या ठिकाणी हिरोजी इंदुलकर जे आर्किटेक्ट होते ज्यांनी गडाची तटबंदी केली, हिरोजी इंदुलकरांना बोलवलं आणि सांगितलं की हिरोजी इंदुलकर, तुमच्यावर मी जबाबदारी दिली होती गडाची तटबंदी करण्याची, पण मी काल काय ऐकतोय. आणि काय झालं महाराज, एक हिरकणी नावाची महिला जी होती ती गडावर काल सरपटत सरपटत गेली आणि ती गडावर अडकल्यामुळे तिचं बाळ रडत होतं किंवा बाळाची तिला चाहूल लागली की माझं बाळ संध्याकाळ झालेली ते रडत असेल, त्याचं काय होत असेल असं म्हणून ती खरंच गेली का? हिरोजी इंदुलकरांनी उत्तर दिलं, होय महाराज. कसं शक्य आहे महाराज, ती महाराष्ट्राच्या लेकराची आई आहे. आज इथं बसलेल्या माझ्या लाडक्या बहिणी, या महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना मी या ठिकाणी विनंती करतोय. भुसे साहेब, मला वाटतं 2.25 लाखाच्या वरती आपला मालेगावचा आकडा आहे लाडक्या बहिणींचा. आणि जर एवढ्या आकड्यामधनं आपल्याला 70% जरी मतदान मिळालं तर धोंड्याचे जावई जे निघालेले आहेत त्यांचं डिपॉझिट राहील का? अरे एवढी ताकद आहे जिच्या म्हणजे मला अभिमान वाटतो की जी 9 महिने रक्ताने पोचते, जी हाल अपेष्ट करते, जगातले सगळे पराक्रम जिच्या कुशीमध्ये जन्माला येतात, ती माता, ती भगिनी. आणि हा त्यागाची भूमिका असलेली भगिनी ज्या वेळेला स्वतःला सावरते सांगते ना की मला हेच करायचं, आणि ती जे ठरवते तिचा संकल्प हा यशाच्या पूर्तीचा संकल्प असतो. मी काय बोलावं दादासाहेब भुसेंबद्दल? 4 टम काय मालेगावची जनता काय दूध खुळी? या 2.5 वर्षामध्ये मी 2019ला दुर्दैवाने थोडे फेरबदल झाले, पण याच 70 ते 80 गावांमध्ये मी साहेबांबरोबर भाषणांमध्ये सभांमध्ये होतो आणि असा बेफाम बोललोय की येणारा 2024 आणि 25 मालेगावच्या इतिहासामध्ये विकासाच्या रूपाने त्याची नोंद झालेली असेल अशा पद्धतीचं माझं वक्तव्य होतं. आणि ते वक्तव्य माझं नव्हतं, तर मला भुसे साहेबांनी सांगितलं होतं की सर, या 2 वर्षामध्ये आपण असा इतिहास लिहिणार की त्या इतिहासाची परिभाषा जी आहे ती राजकारणाला सुद्धा बदलून ठेवून दिली असेल. आणि खरोखर माझ्या नेत्याने अभिमानाने सांगावं असं वाटतं की ह्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जी कामं केलीत ना ती वाखाणण्याजोगी. अरे मालेगाव शहर हे हातमाग उद्योगाचं शहर होतं. एक कृषी पंढरी म्हणून तुम्ही काष्टीला बघितलं असेल, 650 एकर मध्ये आज शिक्षणाची पंढरी आणि कृषी पंढरी म्हणून एक असं वैभव जे होतं त्या ठिकाणी की माझ्या शेतकऱ्यांसाठी आणि माझ्या या भागातल्या विद्यार्थ्यांसाठी एक उज्ज्वल जाज्वल्य आणि उदात्त अशा शिक्षण प्रक्रियेचा दरवाजा ज्यांनी उघडला, दार ज्यांनी उघडलं, अशा उदात्त नेत्याचा जर 23 तारखेला जर कधी तुम्ही आम्ही आशीर्वाद देऊन लाखाच्या वरती मताधिक्याने जर विजयी केलं तर मला वाटतं तुमच्या आमच्या सगळ्यांचे ह्या ठिकाणी उद्धार होणार आहे. माझा बी आणि मीच पालकमंत्री साहेब, फक्त नावाला आहे. हा तुम्ही आम्ही प्रत्येकाचा अधिकार, मीच नाही, इथं बसलेला प्रत्येक माणूस दादा भुसे. रस्ते झाले, पाण्याचा प्रश्न जा मला मी नेहमी सांगतो माझ्या भागामध्ये या चिंचावडला बघा, आमचं सिद्धेश्वर बंधारा बघा, सातबाई बंधारा बघा, अरे 2-2 किलोमीटर पर्यंत पाण्याचं साचलेले धरणाचे धरण दिसतात. एक काळ असं होतं की आमच्याकडे सुद्धा नदी असून आमच्या नद्या ह्या जीवनदायिनी होत्या, परंतु हे पाणी फक्त पावसाळ्यापुरतं मिळायचं, वाहून जायचं. आमचा शेतकरी 8 महिने त्या ठिकाणी फक्त 4 महिन्यातलं पावसाळ्याचं पीक घेत होता. आता डाळिंब म्हणू नका, ऊस म्हणू नका, कांदा म्हणू नका, 12माही पीक. शेतकरी समृद्ध झाला. ही दूरदृष्टी कोणाची होती? दादासाहेब भुसेंची. आणि त्याच्याही पलीकडे मी लहानपणापासून ऐकत होतो, गेल्या 45 वर्षापासून ऐकत होतो की या तालुक्यामध्ये नारपारचा प्रकल्प यावा, नारपार व्हावं, नदी पश्चिम वाहिनी नद्यांचं पाणी या पूर्व वाहिनी नद्यांमध्ये गिरणा खोऱ्यामध्ये यावं, मोसम खोऱ्यामध्ये यावं आणि आमचा शेतकरी सुजलाम सुफलाम व्हावा, आमच्या शेतकऱ्याचं या ठिकाणचं दुःख दूर व्हावं असा प्रयत्न अनेकांनी केलेले असतील. पण खऱ्या अर्थाने त्या प्रयत्नाची पराकाष्ठा जी आमचे या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब
उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब आणि आमचे तुमचे सगळ्यांचे कुटुंब प्रमुख दादाजी भुसे साहेब यांच्या आशीर्वादाने आज 10 TMC पाणी, आपलं चनकापूर 2 TMC, त्याच्यात 10 TMC पाणी. मी पहिल्यांदा विचार करत होतो साहेब आपण 10 TMC पाणी आणले खरे, पण आपल्या पावसाळ्यात ज्याप्रमाणे नद्या वाहून जातात तसंच जर 10 TMC पाणी आलं, ते पाणी परत जर कधी उत्तर महाराष्ट्राकडे वाहून गेलं तर 4 महिन्यानंतर आमच्या शेतकऱ्याने काय करायचं? साहेबांनी सांगितलं घाबरू नका, माझ्याकडे वितरण व्यवस्था आणि साठवण व्यवस्थेचं पण नियोजन केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं ते शरीराच्या एखाद्या भागाला रक्त जर पोहोचलं नाही तर माणूस अर्धांग वायूने झटका येऊन अपायच होतो. तसं आमचं जे पाणी होतं ते वाहून जात होतं, आम्ही अपायच होतो. पण त्यांनी सांगितलं सर तुमची परसूल असू द्या, गलाटी असू द्या, खारी नदी असू द्या, गुली नदी असू द्या, इकडे कानोळी नदी असू द्या, बोरी नदी असू द्या, ह्या सगळ्या नद्यांमध्ये आपण त्या ठिकाणी जेवढे जेवढे छोटे छोटे बंधारे आहेत पूर्वीचे त्या बंधाऱ्यांना पुनर्जीवित करू आणि ह्या सगळ्या छोट्या छोट्या नद्यांमधनं ते पाणी आपण माळमाथ्यापर्यंत नेऊ, अशा पद्धतीचा संकल्प आणि दूरदृष्टी करणारा नेता ह्या मतदारसंघामध्ये कधी बघितलाय नाही. अहो भाग्य तुमचं आमच्या सगळ्यांचं. आज खंडोबारायची आन आहे आपल्या सगळ्यांना, ज्याने 20 वर्षामध्ये स्वतःच्या घरावर संसारावर तुळशीपत्र ठेवलं, सर्वसामान्य जनतेचे अश्रू पुसण्यासाठी सर्वसामान्यांचा नेता म्हणून रात्रंदिवस तुमच्या आमच्यामध्ये राबत राहिलेल्या माणसाला जर या ठिकाणी जर थोडंफार जर कधी विजयाचे अनेक बाप असतात, पराभवाचा कोणी वाली नसतो, लक्षात ठेवा, माझे शब्द लक्षात ठेवा. 1 लाखाच्या खाली जर तुम्ही आम्ही जर उतरलो किंवा जर त्याचे थोडेफार जरी वाईट परिणाम झाले, आमच्या पुढच्या पिढीला सुद्धा मी माफ करणार नाही, हे लक्षात ठेवा मित्रांनो. आणि म्हणून संकल्प करूया इथे आपण प्रत्येक जण भाषणांना प्रत्येक वेळेला भरपूर वेळ मिळणार आहे, भरपूर सभा होतील, परंतु तुम्ही सगळेजण शिलेदार आहात. एक एक माणूस इथे हजार हजार मतांचा धनी आहे आणि म्हणून तुमच्या समोर हे ठासून बोललं पाहिजे. आपल्याला 3 जणांविरुद्ध नाही लढायचं, महाविकास आघाडी विरुद्ध नाही. एक नरेटिव्ह नावाचा पण एक भाग असतो, नकारार्थी नावाचा एक भाग असतो, हा सगळ्यात भयंकर असतो. हा मोठा रोग आहे. सोशल मीडियावर याचे भयानक पडसाद उमटतात, रात्री अपरात्री याच्यावर काहीतरी वेगळ्या वावटळ्या उठवल्या जातात. इथून पुढे अजून अफवा पसरतील, इथून पुढे अजून बदनामीचे काहीतरी वारे वाहतील. भक्कम राहायचं, पाय काढून उभं राहायचं. जो कोणी निगेटिव्ह असेल, ज्याची नकारार्थी भूमिका असेल, त्याला त्या मिनिटात बाजूला करा आणि सांगा की हे तुझं काम नाहीये, तू घरी बस. अरे ज्याच्या मनगटामध्ये काम आहे तो आम्ही आहोत, ज्याच्यामध्ये ताकद आहे, ज्याला विजय खेचून आणायची सवय आहे, 4 टर्म पासूनचा अनुभव असलेले ते तुम्ही शिलेदार आहात. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात मनामध्ये किंतु परंतु न बाळगता इतक्या ताकदीने लढायचंय. ही लढाई आपण मालेगावच्या अख्ख्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये दादासाहेब भुसे 1 लाख मतांनी निवडले, याचा इतिहास आपल्याला त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये उमटलेला दिसेल. ओढ गाठतो ज्या वेळेला माझा सामान्य कार्यकर्ता ज्या वेळेला मुंबईमध्ये जातो, माझ्या सारख्याला अनेक वेळा अनुभव आले. मी ज्या वेळेला गेलो बंगल्यावर पाहिल्यानंतर मला सांगितलं सर कधी आले? साहेब आता आलो. जेवण केलं का? जेवलं असो नसो तरी पण साहेबांना वेळ आहे का नाही म्हणून खोटं बोलायचं नाही. चला या माझ्या बरोबर बसा. कोण? जी जन्मदात्री जेवढं जीव लावते आणि तेवढा जिव्हाळा ज्या माणसामध्ये आहे, अशा जिव्हाळ्याच्या नेत्याच्या बाबतीत जर तुमच्या माझ्या मनामध्ये किंतु परंतु असेल तर हा आपला अपमान आहे. म्हणून जाता जाता परत एकदा आपल्याला विनंती करतो, या ठिकाणी कार्यक्रमाला खूप उशीर झालेला आहे. मला स्टेज सापडलं की थोडस काय होतं की नाचायला लागलं की वाजायला लागलं की माणूस नाचायला लागून जातो, तशी मला पण सवय एकदा का माईक सापडला रे सापडला, भले सगळे उठून गेले तरी चालेल, माझी सतरंजी माझा कंदील जरी राहिला त्याच्याबरोबर 2 सांभाळले जरी राहिले तरी मला आनंद वाटतो. असं काय होऊ देणार नाही, घाबरू नका. परत हसण्याचा भाग सोडून द्या. ही निवडणूक तुमच्या आमच्यासाठी खूप शर्तीची आहे, सोपी आहे पण शर्तीची पण आहे. विजय जवळ आहे पण त्याला हासिल करायचं असेल तर सर्वस्व पणाला लावा नाही. कारण मोठी ताकदीचा विजय त्याची नोंद आपल्या प्रत्येकासाठी एक गर्वाची ठरणार आहे. म्हणून मित्रांनो एकदा परत या खंडेरायांच्या पुण्यभूमीमध्ये आपल्याला विनंती करतो, 23 तारखेला औपचारिकता जरी राहणार आहे, गुलाल टाकायची, परंतु या विजयाचे आपण सगळे मानकरी एक मोठ्या यशाने झालो पाहिजे.
हीच विनंती करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.